संभाजीराजे छत्रपतींचा मनोज जरांगे पाटील यांना सल्ला देण्यात आलाय। मनोज जरांगेंनी पाडापाडीची भाषा करू नये असं संभाजीराजेंनी म्हटलंय। पाडापाडीपेक्षा आपले उमेदवार निवडून आणावेत। जरांगे आणि आमचा उद्देश एकच आहे, त्यांनी आमच्या सोबत यावं किंवा स्वतंत्र लढावं असंही संभाजीराजे यांनी म्हटलं। तिसऱ्या आघाडीन फेगाडी नाही काही नाही आणि कसलेच नाही ते काही नाही। काय ठरलं तर सगळे अपक्ष असणार आहे, ठरलं तर नाही ठरलं तर पाडापाडी। पण आंबेडकर साहेबांची जी भावना आहे ती त्यांची भावना आहे, समजा माझ्याविषयी ती समाजाची पण भावना आहे। पण मी स्पष्ट सांगितलेलं की भावना व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। त्यांना वाटतंय त्यांचं प्रेम आहे माझ्यावरती म्हणले तसंच समाजाचंही प्रेम आहे, समाजही म्हणतोय। पण मला राजकारणात जायचं नाही, मी क्लिअर आहे, माझं इच्छा मी लपून ठेवत नाही, धडक सांगत असतो, धडक। त्यांचा उद्देश आणि माझा उद्देश हा एकच आहे आणि म्हणून त्यांनी पाडण्यापेक्षा निवडून कशा आणता येईल उमेदवार हे मी त्यांना समजून सांगितलेलं आहे आणि त्यांना एक विनंती सोय केलेली आहे की एक वडीलधारी या नात्याने की आपण सगळे एकत्र चळवळ लढत होतो, पण नुसतं चळवळ लढून चालणार नाही, तर आपण सत्तेत येणं गरजेचं आहे। आणि म्हणून पाडण्यापेक्षा तुम्ही सत्तेत याल पाहिजे। सत्तेत यायचं असेल तुम्हाला दोनच पर्याय, एक पर्याय आमच्यावर येणं किंवा दुसरा पर्याय तुम्ही स्वतंत्र जाणं। आता ते निर्णय ते घेतील, पण सकारात्मक चर्चा झाली आहे एवढं निश्चित। ओबीसीच्या विरोधी ज्या लोकांनी भूमिका घेतली त्या लोकांची आम्ही यादी बनवलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रॅक्टिकली त्या मतदारसंघामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं जाता येईल या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत। आणि आम्ही काही IT कंपन्यांबरोबर आम्ही सल्लामसलत केलेली आहे। पुण्यामध्ये एक indialeader.com नावाची एक IT कंपनी आहे, त्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही 100 विधानसभा मतदारसंघांचा रोडमॅप तयार केलेला आहे। कास्ट वाईज आहे, त्यामध्ये सर्व पक्षातली लोक आहेत, त्यामुळं अमुक पक्ष किंवा अमुक आघाडी असं नाही। ज्या लोकांनी ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूनं भूमिका घेतली नाही, ज्या लोकांनी जरांगेंना अंतरवली सराटीमध्ये जाऊन पाठिंबा दिला, लेखी पाठिंबा दिला, रसद पुरवली, त्या माणसांची कुणाला पाडायचं किंवा कुठल्या माणसाला कायद्याच्या सभागृहात निवडून जाऊ द्यायचं नाही याचं आमचं धोरण ठरलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।